एक महत्त्वाची बातमी येत्या 16 मार्चला राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक पार पडेल। येत्या 16 मार्चला राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक पार पडणार असल्याची महत्त्वाची बातमी आहे। राज्यसभेच्या रिक्त झालेल्या 37 जागांसाठी येत्या 16 मार्चला निवडणूक पार पडणार आहे। त्यामुळे राज्यसभेवर कोण जाणार, कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। यात महाराष्ट्रामधल्या 7 जागांचा समावेश आहे। त्यामुळे शरद पवार यांची जागा सुद्धा आहे, त्यांचा टर्म संपतोय। त्यामुळे आता राज्यसभेसाठीची जी निवडणूक आहे त्यात महाराष्ट्रातल्या 7 जागांवर कोण जातं ते पाहावं असेल। शरद पवार यांच्या राज्यसभेच्या खासदारकीची 2 एप्रिलला मुदत संपते आणि त्याचमुळे ही निवडणूक पार पडणार आहे। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, कस्तुरी, सर्व महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागणार आहे। शरद पवार म्हणजे एक राजकारणाचं पर्व आहे आणि ते राज्यसभेमधून निवृत्त होत आहेत 1 तारखेला 1 एप्रिलला। त्या सगळ्या दृष्टिकोनातून ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवरती जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे। कारण अलीकडच्या काळात ज्या पद्धतीने घडामोडी घडलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून शरद पवार निवृत्त होणार की पुन्हा एकदा राज्यसभेवरती जाणार याकडे लक्ष लागलेलं असणार आहे। दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पुन्हा एकदा भाजप संधी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यानंतर बाकीची जी नावं आहेत त्यामध्ये भागवत कराड आहेत, माजी केंद्रीय मंत्री खासदार धैर्यशील पाटील यांचाही समावेश आहे। त्याच्यानंतर शिवसेनेचं म्हणून जर पाहिलं गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदी ह्या निवृत्त होत आहेत आणि काँग्रेसच्या रजनी पाटील ह्या निवृत्त होत आहेत। शरद पवार गटाच्या खासदार डॉक्टर फौजिया खान ह्या निवृत्त होत आहेत। सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं, शिवसेना शिंदे गटाला 1 जागा मिळू शकते, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला 1 जागा मिळू शकते। 3 जागा ज्या आहेत संख्याबळाचा विचार केला विधानसभा आमदारांच्या तर भाजपला मिळू शकतात आणि 3ही पक्ष म्हणजे महाविकास आघाडीच्यांनी एकत्र येऊन उमेदवार दिला तर त्यांचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो। अशा 7 जागा ज्या आहेत वेगवेगळ्या गटातून वेगवेगळ्या पक्षातून निवडून येऊ शकतात। मात्र महाविकास आघाडीमध्ये जर शरद पवार यांच्या पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जर विलिनीकरण झालं तर महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही। मात्र या सगळ्यांच्या मध्ये जर शरद पवार हे जर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर निश्चितपणे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते। कारण शरद पवार यांना पाडण्याचा प्रयत्न जे महायुती आहे ते करणार नाही अशी माहिती मिळते। त्यामुळे महाविकास आघाडीचा शरद पवार यांच्या नावाला निश्चितपणे पाठिंबा आहे। मात्र या सगळ्यामध्ये जर सध्या आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमधील पक्ष महत्वाचा म्हणजे शरद पवार यांचा पक्ष जर अजित पवार गटा यांच्यासोबत विलिनीकरण केलं तर त्यांना यामध्ये महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही। सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार हे जर पुन्हा राज्यसभेवर येणार असतील तर आघाडीच्या वतीने ते निश्चितपणे बिनविरोध निवडून येऊ शकतात। तिसरा पर्याय म्हणून यामध्ये पाहिला जात आहे की महाविकास आघाडीकडनं एक मुस्लिम उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे। कारण फौजिया खान त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार होत्या, त्या निवृत्त होत आहेत, त्यामुळं त्यांच्या वतीनं एक मुस्लिम उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेसकडनं 1 जागा त्यांच्या आमदारांची संख्याबळानुसार मिळणार आहे। त्यांच्या वतीने कोणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्वाचं आहे। जय पवार आणि पार्थ पवार यांची नावं समोर येत असली तरी हे दोघंही इकडे आल्यानंतर पक्षाला असा राज्यसभेमध्ये किंवा एखाद्या समाजाचं मतदान मिळणार आहे का हा निकष यावेळेस विचार केला जात आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं देखील एखादा मुस्लिम कॅन्डिडेट दिला गेला तर आश्चर्य वाटायला नको। कारण मुस्लिम समाजाला सोबत घेऊन जाती धर्माचा सलोखा राखणारे अजित पवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। त्या दृष्टिकोनातून देखील विचार होऊ शकतो का। मात्र एक महत्वाची बाब यामध्ये आहे, सुनेत्रा पवार यांची जागा देखील आगामी काळात रिकामी होणार आहे। त्यांनी सध्या राजीनामा दिला नाही, 6 महिन्याच्या आत त्यांना राजीनामा द्यायचा असतो किंवा दुसऱ्या सभागृहामध्ये त्यांनी सदस्यत्व स्वीकारलं तर या ठिकाणी राजीनामा द्यावा लागणार आहे। त्यामुळे ती जागा देखील एक प्रकारे निवृत्त होणार आहे। त्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार कोणाला पाठवतं हे पाहणं महत्वाचं आहे। थोडक्यात 7 जागा आहेत, 7 जागावरती कोणाची वर्णी लागणार, अनेकांची इच्छुकांची मांदी आहे। त्यामध्ये भाजपकडनं नवनीत राणा यांचं नाव प्रकर्षाने पुढे येत आहे। कारण त्यांनी याच आठवड्यामध्ये वरिष्ठांची भेट घेतली होती। काही लोकांना आश्वासन देण्यात आलेलं आहे राज्यसभेतूनच आणि त्या दृष्टिकोनातून जे आहे त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेटीगाठी देखील घेतलेल्या आहे। त्यामुळे भाजप नक्की कोणाला संधी देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्की शिवाजी, पण महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचं नाव पुढे केलं जाते, पण जर राष्ट्रवादीचं विलिनीकरण त्या दरम्यान झालंच
तर तो जो स्कोप आहे त्याबाबत काही अजून त्यांच्यामध्ये चर्चा झालेली असू शकते का? तो काही पर्याय त्यांच्याकडे असेल का वेगळ्या नावाचा? अगदीच यामध्ये सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे की जर महाविकास आघाडीचं संख्याबळ आपण पाहिलं तर त्या संख्याबळाच्या नुसार महाविकास आघाडीचा एकत्रितपणे शरद पवार सोबत असतील तरच उमेदवार निवडून येतो. कारण काँग्रेसचे 16 आमदार आहे, राष्ट्रवादीचे 10 आहेत, शिवसेनेचे 20 आहेत. तिघांचे मिळून जर विचार केला तर एक खासदार निश्चितपणे राज्यसभेवरती निवडून येऊ शकतो. मात्र शरद पवार यांच्या पक्षाचे 10 आमदार कमी केले तर महाविकास आघाडीचा एकही खासदार दिल्लीमध्ये पोहोचू शकणार नाही राज्यसभेवरती. त्यामुळं बरं, हे धन्यवाद तिन्ही पक्ष शिवाजी. सध्या एकत्र बोला बोला बोला. त्यामुळे हे तिन्ही पक्ष एकत्र राहिले तरच महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळं सध्या तरी महाविकास आघाडीचं मत आहे की तिन्ही पक्ष मिळून शरद पवार यांना राज्यसभेवरती पुन्हा पाठवावं आणि एक डिग्निटी म्हणून त्यांचा हा सन्मान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे शिवसेना असो काँग्रेस असो शरद पवार यांच्या नावाला विरोध करणार नाही. बरोबर आहे शिवाजी. त्यामुळे संख्याबळ महत्वाचं आहे. संख्याबळानुसार राज्यसभेवरती महाविकास आघाडीकडून कोण जातं, महायुती, भाजप सगळेच पक्ष आहेत, त्यांच्याकडून राज्यसभेवर आता कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी.